प्रचारादरम्यान पैसे वाटप होत असल्याचा प्रकार समोर आलाय। डोंबिवली तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपच्या 3000 रुपयांची पाकिटं नागरिकांच्या घरी पोहोचली आहेत। शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगे हात पकडलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। तर शिवसेनेकडून हा आरोप करण्यात येतोय। आपण पाहतोय शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगे हात पकडल्याचं समोर येतंय आणि भाजपवर हा आरोप त्यांनी केलेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संघर्ष, खरं तर फारच मोठा आरोप म्हणावा लागेल, नेमकं काय घडलेलं आहे डोंबिवलीमध्ये? डोंबिवलीमधले जे तुकाराम नगर आहे तिथे शिंदे गटाचे जे उमेदवार आहे नितीन पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना 3-3 हजाराचे पाकिट जे आहे वाटताना पकडलेलं आहे आणि तिथे पाकिट आणि पैसे त्यांच्या त्या स्थळी मिळालेले आहेत। घटनास्थळी पोलीस व निवडणूक आयोगाचे अधिकारी पोहोचलेले। नक्कीच धन्यवाद संघर्ष, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहू शकतो डोंबिवलीतला हा धक्कादायक प्रकार आहे। प्रचारादरम्यान पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरातली ही दृश्य आहेत। एका ठिकाणी दशरथ भुवन परिसरामध्ये भाजपच्या 3000 रुपयांची पाकिटं नागरिकांच्या घरी पोहोचल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आरोप केलेत आणि सोबतच पैसे वाटणाऱ्यांना रंगे हात पकडल्याचं देखील बोललं जात आहे। निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। हे आरोप कितपत खरे आहेत याची तपासणी आता केली जाते आणि या तपासानंतर नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।